नमस्कार. आज आपल्याला एक मला वैयक्तिक जिथं जाईन तिथं चांगल्या गोष्टीचं निरीक्षण करायची एक जन्मजात आपल्याला एक सवय. आज एक लग्न गेलतो आता आणि स्वाध्याय परिवाराचा ते भाऊ सक्रिय आहे. ते दोघं पती पत्नी सक्रिय आहेत आणि त्यांच्या घरात ते वातावरण असल्यामुळं मुलावर बी थोडा परिणाम होतो. मग पोरं शिक्षणाच्या राड्यात थोडीशी मागं पुढं होतात. पण ते आता थोरला मुलगा बी चांगला त्यांचा सक्रिय आहे आणि मुलाचं येईन आता लग्न जमलं आणि त्याचं लग्न 11:46 होतं. तर मी तिथं आमच्या मित्र कंपनी फोन लावला, म्हणले या पटकन या, म्हणले लग्न टाईम आला आहे. मी टाईम आला 11:46 म्हणजे 2-2:30 आपले लग्न लागते. आश्चर्य वाटलं म्हणून मग चला बरोबर 11:46 वाजून मिनिटांनी ते लग्नाला सुरू झालं. मग त्यांनी ते सगळं नियोजन केलं होतं. बघा स्वाध्यायामध्ये नियोजनाला महत्त्व असतं, त्यांच्यावर नियोजन जबरदस्त. आणि ते लग्न जमीत असताना हे लग्नाचा कार्यक्रम तर आज पार पडलाच राईट टाईम. 25-30% लोकांना लग्नच घडलं नाही. मग मी तिथे एक स्वाध्याय भाऊ होतो, त्यांनी म्हणले हे कसं काय आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा मी म्हणलं इन टाईम. काल एक स्वाध्याय भाऊचं लग्न गेलं म्हणलं, ती एक इन टाईम झालं म्हणलं आणि शास्त्रशुद्ध व्यवस्थित झालं ते. आणि इथं मी म्हणलं आज पहिल्यांदा ह्या वर्षातलं तर पहिलं लग्न आहे म्हणलं, राईट टाईम लग्न लागणार. त्याने नाही यांच्याकडे अशी एक यांच्याकडे प्रथा आहे स्वाध्यायाची. तर ते म्हणले आपण देवाला पत्रिका देतो का नाही, देवाला त्याचा टाईम टाकलेला असतो, आपल्या ग्रामदैवताला टाईम दिलेला असतो, आपण सगळ्या स्वराला टाईम दिलेला असतो. टाईम दिला ना तुम्ही, मग त्या टायमाला लग्न व्हायला पाहिजे ना. मग त्याच्या अगोदर सगळं नियोजन हे करतात. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी एक समाज कोणाला आग्रह नाही केला, पण समाज कसा बनला आहे दादानी फक्त ह्याच्यावर स्टेजवर सांगितलं, पण एक ताकद त्या विचारात कशी मला ते सांगायचं. आणि मग ते राईट टाईम लग्न 20-25 लोक काही लग्नाला आले, मग भेटून चालले. आणि ते लग्न जमताना या मुलीचे 7 जण भाऊ जण. तिथं नंतर अजून चर्चा झाली तर त्यांच्याकडे पंचायत नाही, दादाची पंचायत म्हणून येत त्यांच्याकडे घराघरात ज्या स्वाध्याय घरात त्या पंचायत सापडतो. आता त्या 5-7 भावाची बहीण एक होती, एक ती स्वाध्याय. हे भावाला नाही, मुलीच्या वडिलाला स्वाध्याचं काही नाही, पण त्यांची बहीण करते, त्यांना माहिती आमची बहीण करते. आणि ती पार्टी थोडीशी बरी जरा सारखे थोडीच असतात, पण पोरगा शिकलेला आहे, घरदारी काही व्यवस्थित त्यांच्यासारखं त्यांच्या मनासारखं नव्हतं. वडिलाचं जरा मागं पुढं चाललं होतं, देऊ को नको. पण ती बहीण आली. आता स्वाध्यायाचं काय, स्वाध्यायाच्या लोकांची एक अशी हे असते, त्यांच्या शब्दावर ते बराबर ह्यातून ओळखतात हे घरातलं वातावरण कसं. मग ते गेल्या तर ते फ्रंट साईडलाच पंचायतनं दिसलं. आणि पंचायतनं दिसलं की ह्या इकडे नवरदेच्या बोलण्यातून समजा ते स्वाध्याय विचारच सगळं ते संस्कृती हे सगळं त्यांचे ते बोलण्यातून त्यांच्या एकूणाला त्या योग्य याच्या पुन्हा योग्य जाणे म्हणजे स्वाध्याय कळतं समजा. ते आपल्याला बाकीच्या लोकांना कळणार नाही त्यांचं काय असतं ते. पण ते आणि बहिणीने सांगितलं जिथं पंचायत नाही तिथं पंचायत नाही, जिथं पंचायत नाही तिथं कुठलं हे आडी अडचण असते. आणि अशी त्यांनी एक फिट करून ठेवलेले पांडुरंग शास्त्री आठवले, सुख दुःखामध्ये असं ह्यानी उभं राहण्याची ताकद त्या विचारामध्ये त्यांच्या. सुख आलं तरी ते देवा तू दिलंस आणि दुःख आलं तरी मला तू सुधारण्याचा हित होईल, म्हणून मला दुःख पाडलं, त्या दुःखातसुद्धा माझं हितच आहे. ही त्यांची एक जबरदस्त भावना अशी. अरे म्हणलं हे आम्ही चाललो कुठं, म्हणलं आमचे लग्न काय, आमचे ते नाचतेत काय, परत तिथं आशीर्वाद पर काय नसतं. आशीर्वाद तयार, त्यांची भावना आशीर्वाद तयार जाते. जो देवाचं काम करतो त्याला आशीर्वाद मागायची गरज नाही ना. आणि शाप देता येत नसतो, शाप ऑटोमॅटिक लागत असतो. त्यांच्याकडे अशी फिट झालेली. मग कोणाचा फक्त शाब्दिक सत्कार, कुठलाही पुढारी येऊ कुठलं काही नाही त्यांच्याकडे, हार तू तसलं काही ढोंग काही नाही त्यांच्याकडे. त्यांच्या कार्यक्रमात ढोंग नाही. जे संस्कृतीला शोभन, संस्कृतीने जे आपल्याला सांगितलं, संतांनी सांगितलं, ऋषीने सांगितलं, हेच फक्त ते त्याला मानतात. बाकीच्याला ते मानतच नाहीत. कुणाला काय आवडतं, पब्लिकला काय आवडतं त्यांच्या डोक्यातच काय नसतं. आणि म्हणलं हे का कुठल्या हाडामासीचे लोक बनले ते असे काय. आता एक त्यांचा जवळचा पाहुणा यायचा राहिला, मी तिथंच होतो. ते म्हणले पाहुणा, की पाहुणा येईन तेव्हा येईन म्हणले. त्याला सांगितलं ना आम्ही पत्रिका टाकली ना, काय विशेष नाही तिथं लग्न लावलं त्याने म्हणून. पण 20-25% लोकांना मी तिथून निघल्यावर बरीच लोक आली लागणार. अरे म्हणले हे काय असे काय केलं असं बरं. काहीच नाही दादाजीने त्यांच्या स्टेजवर त्यांना सांगितलं, ती विचार दिली. आणि मला देवाचं म्हणायचं आहे, देवाला माझ्या देवाचा अपमान झाला नाही पाहिजे, माझ्या गुरुचा अपमान झाला नाही पाहिजे. माझा देव आणि माझे गुरु माझ्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात, अदृश्य पण असतात, पण त्यांचा ते आम्ही अपमान होऊन देणार नाहीत.
दुनिया काय म्हणते ह्याला काय आमचं घेणं नाही, अशा पद्धतीने त्यांचे कार्यक्रम असतात. आणि आपण समाजात बघितलं तर 2-2.5 घंटे आपल्या डोक्यात असतात. 2-2.5 घंटे. आता मध्ये एक प्रथा निघली, त्यांचे काल बघा हळदीचा कार्यक्रम एक मोजक्यात. आता आपल्या इकडं 1000-500 लोक चालले हळदीला, 100-200 500 काय नाही त्यांच्याकडे. त्या हळदीचं एक अर्धा तास सगळा कार्यक्रम, ठिकाणं नाही, मस्ती नाही, काय नाही. हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित झाला, सगळ्या गोष्टीत त्यांच्यात सगळं व्यवस्थित असतं. अरे म्हणलं काय, अरे आपण स्वाध्यायामध्ये जायलाच पाहिजे, आपण ते बघायला पाहिजे. तर आता मी त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. स्वाध्यायामध्ये मी सुद्धा अटॅच होणार आहे आणि ते सगळे विचार समजून घेणार आहे. पण माणूस 1001% बदलतो हे मी आत्मविश्वास होतो. मी तर अजून त्यात थोडेसे ऐकतो आहे फक्त, पण अजून एवढा सक्रिय नाही. पण माणसं बदलतात. माणसं कायद्याने वायद्याने ह्यानी बदलत नाही, माणसं प्रेमाने बदलतात. हे पांडुरंग शास्त्रीचं आठवड्याचं उदाहरण आहे. पांडुरंग शास्त्री जे आठवलेत ना, यांनी प्रेमाने माणसं बदललेत. आणि काय नाही, कुठंच प्रलोभन नाही, आशा नाही, कुठलं काही दिलं नाही त्यांनी. अशा पद्धतीने चालणार कार्य. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते देव, माझा देव, माझे गुरु आणि त्यांचं आदरातिथ्य कसं माझे जन करता येईल अशा पद्धतीने करतात. तर आज या वर्षातलं पहिलं लग्न इन टाईम लग्न लागणारं. कालचं एक स्वाध्याभाऊचं लग्नाला पण त्याने रिसेप्शन पार्टी केली, सगळं व्यवस्थित होतं. तिथं अप टू डेट होतं. आडा नाही, वरदा नाही, गर्दा नाही, रुसणी नाही, फुगणी नाही, काय नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मंगलाष्टक बी ब्राह्मणानेच म्हणायची, दुसऱ्याला तिथं बोलवून देत नाहीत. अशा पद्धतीने लग्न. काय म्हणलं, अरे काय कुठल्या हाडामासाची माणसं बनली ह्या पांडुरंग शास्त्री आठवलेनी. आणि बाहेर नेलं तर माणसं ओळखत नाहीत. अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. आणि त्या नवरदेवनवरीला शुभेच्छा आपण तिथं गेलो, शुभेच्छा दिल्या आणि माघारी फोटोसुद्धा वेगळे गर्दी नसते. धन्यवाद.